नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वात मोठी अपडेट आताची हीच आहे, की ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर तलाठी भरतीचा निकाल हा लागलेला आहे. निकाल म्हणजे अगदी एकदम जिल्हानिहाय फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. याच्यानंतर काय असेल फक्त याच्यानंतर ती असेल ती तुमची फक्त मेरिट लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. तर ज्यांचे सिलेक्शन झालेले आहेत किंवा ज्यांना मार्क्स होते चांगले, तर त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. आय थिंक 190 अबोव्ह जे काही कॅन्डिडेट्स आहेत, मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स त्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण माहिती बघूया आणि वन बाय वन डिस्ट्रिक्ट वाईज इथे आपली काय बोलतो आपण त्याला सॉरी लिस्ट अपलोड झालेली आहे. ओके, तर सध्या सातारा या विभागाची सातारा जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे आणि ती लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला इथे काही डाऊट असतील रिगार्डिंग दिस तलाठी एक्झामिनेशन, तर तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. आणि प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो, तुम्हाला माहिती आहे, हीच खासियत आहे आपल्या यूट्यूब चॅनलची. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, तर चला आपण इथे तुम्हाला मी दाखवतो. आणि तत्पूर्वी एकदा सर्वांचे धन्यवाद. आपण 3K सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलो आहात आणि येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपर्यंत आपलं टार्गेट आहे 10K सबस्क्रायबरचं. तर इथे तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे मित्रांनो. ओके, तर तेवढं कंप्लीट करून द्यायचं आहे आपल्याला. तर चला आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती बघणार आणि पेसा रिलेटेड पण मी इथे माहिती देणार आहे तुम्हाला. तर त्याच्याबद्दल काय अपडेट आहे ते पण माहिती सांगेल आणि येणाऱ्या बाकी जिल्ह्याबद्दल काय कधीपर्यंत रिझल्ट येईल त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती इथे बघणार आहोत. तर सध्या तलाठी आपल्याला साताऱ्याची लिस्ट आलेली आहे आणि आपण आता इथे बघतोय, तुम्ही ही बघताय इथे साताऱ्याची बघा. जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा आणि इथं कॅटेगरी वाईज आलेली आहे. तर ही अनुसूचित जाती, पदसंख्या होती 20. तर त्याच्यामध्ये बघा टॉपर जे आहेत यांचे म्हणजे आफ्टर नॉर्मलायझेशन इथे गुण दाखवण्यात आलेले आहेत. तर बघा 185, 183, 182. तर इथे LDS, जनरल या प्रकारे सगळं मेन्शन केलेलं आहे. ओके, कोणत्या म्हणजे कॅटेगरीतून त्यांनी अप्लाय केलेलं आहे. तर या प्रकारे एक तुम्ही इथे बघू शकता. जर तुम्ही सातारा जिल्ह्याचे असणार तर इथे ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन. ओके, कॉंग्रॅच्युलेशन गाईज. आणि आता झालं आपल्याला कॅटेगरी वाईज बघायचं. ओके, तर अनुसूचित जाती झाल्या इथे. त्याच्यानंतर खाली वेटिंग लिस्ट पण लावलेली, आपण ते पण बघू. ओके, तर त्याच्यानंतर बघा ही आहे प्रतीक्षा यादी, म्हणजेच प्रतीक्षा यादीच म्हणजे वेटिंग लिस्ट. तर तेवढे किती कॅन्डिडेट्स आहेत इथे वेटिंग लिस्टमध्ये? 17 कॅन्डिडेट्स आहेत. तर जर समोरच्या विद्यार्थ्यांनी जर जॉईन नाही केलं तर त्याच्यानंतर इथे वेटिंग कॅन्डिडेट्सचा विचार करण्यात येईल. तर ही झाली SCची लिस्ट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अनुसूचित जमाती म्हणजेच ST कॅन्डिडेट. पदसंख्या होती 11. त्याच्यामध्ये ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला याची PDF मी टाकून देईल, तिथून जाऊन डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची लिंक पण मी इथे आपल्या ग्रुपची इथे पिन करून देईल. ओके, तिथून डायरेक्ट तुम्ही जॉईन होऊ शकता. तर ही झाली STची बघा. 178 पासून सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ पॉज करून बघू शकता. 103 पर्यंत इथे कॅन्डिडेट्स आहेत. त्याच्यानंतर ST कॅन्डिडेटची पण इथे प्रतीक्षा यादी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इथे काही इन्स्ट्रक्शन आहे ते वाचू शकता तुम्ही. आता मी जास्त वाचू न दाखवत, कारण वाचवायला गेलो तर इथे तुमचा व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो. तर संपूर्ण तुम्हाला काय करायचं आहे, लिस्टमध्ये नाव याचा अर्थ नियुक्ती असं होत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व सबमिट करायचे. त्याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण आहे मग वीज तर याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज इथे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किंवा नंबर ऑफ वॅकन्सी होत्या 7. त्याच्यानुसार इथे सिलेक्शन झालेलं आहे. 185 पासून स्टार्टिंग झालेली आहे. त्याच्यानंतर एवढे कॅन्डिडेट्स इथे त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे प्रतीक्षा यादी. तर प्रतीक्षा यादीमध्ये पण इथे बघू शकता ज्यांचे नाव आहेत ते इथे वेटिंग लिस्टमध्ये आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये जर वेटिंग लिस्ट क्लिअर झाली तर त्यांचा पण इथे चान्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे भजबची पदसंख्या होती 7. त्याच्यानुसार इथे यांनी सिलेक्शन केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांची प्रतीक्षा यादी पण आहे. नेक्स्ट आपण कॅन्डिडेट्स कॅटेगरी बघूया. नेक्स्ट आहे भजकची पण इथे तुम्ही लिस्ट बघू शकता. ओके, तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा याचं पण बघून घ्या. इथं पण प्रतीक्षा यादी आहे. इथं पण तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघू शकता. ज्यांचे कुणाचे नाव असतील त्यांच्यासाठी परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, तर पुन्हा परत समोर जाण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपला जो यूट्यूब चॅनल आहे याला काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करायचं रेग्युलर अपडेटसाठी. आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा. तुमचं काही म्हणणं असेल मित्रांनो या तलाठी भरतीबद्दल किंवा पेसामध्ये जर तुम्ही येत असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर तर इथे होती पदसंख्या 3. त्यांची पण इथे लिस्ट लागलेली आहे.
त्यांची प्रतीक्षा यादी पण इथे बघू शकतो. त्याच्यानंतर आहे वी-मा-प्र. ओके. त्याच्यानंतर इथे त्यांची नंबर ऑफ कॅन्डिडेट्स 2 होते, त्यांची वेटिंग लिस्ट लागलेली आहे. ओके. त्याच्यानंतर ओबीसी ही इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी 37 पोस्ट होत्या. तिथं सर्वांची इथे लिस्ट लागलेली आहे. तर इथे एकदा व्हिडिओ पॉज करा. 192 पासून सुरुवात होत आहे आणि मग असे खाली खाली जातपर्यंत 179 इथे सिलेक्शन झालेलं आहे. ओके. त्यांची पण प्रतीक्षा यादी इथे आपण बघू शकतो. तर ही आहे प्रतीक्षा यादी. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे त्यालाच आपण म्हणतो EWS. 12 वॅकन्सीज होत्या आणि इथे कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे 194 पासून. तर इथे तुम्ही बघू शकता. ओके. तर हे झालं. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट अराखीव म्हणजेच ओपन कॅन्डिडेट. त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे 201 पासून इथे कॅटेगरीचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि असं करता करता आपण नंबर ऑफ वॅकन्सी होते 48. तर तिथे 48 कॅन्डिडेट्सला इथे सिलेक्ट करत आलेलं आहे. एकदा व्हिडिओ पॉज करून घ्या. ज्यांचं नाव आहे इथे त्यांना ऑल द बेस्ट विथ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि त्याच्यानंतर त्यांची प्रतीक्षा यादी पण इथे तुम्हाला बघायला मिळेल. तर इथे बघू शकता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सातारा. तर सध्यापुरतं तर आता रात्रीचे वाजले आहेत. आता मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्ही बघू शकता. आता रात्रीचे आजची तारीख आहे 23, म्हणजे उद्या तुम्हाला व्हिडिओ मिळेल 24 तारखेला. तर सध्यापर्यंतच आपल्याला फक्त सातारा जिल्ह्याची आलेली आहे लिस्ट. आणि आता मॉर्निंगमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला येणाऱ्या बाकी जिल्ह्यांची इथे तुम्हाला फायनल जो म्हणतो आपण सिलेक्शन लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल. तर सर्व वेळा डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे मित्रांनो. डॉक्युमेंट रिलेटेड मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्कशीट सर्व म्हणजे टिल ग्रॅज्युएशन सर्व ओरिजिनल पाहिजेत. नावामध्ये काही फरक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एफिडेविट द्यायचं किंवा मार्कशीटमध्ये काही नावात चेंज असेल ते चेंजेस तुम्हाला सबमिट करावं लागेल. ओके. ओरिजिनल आपल्या डॉक्युमेंटसहित. तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला ऑलरेडी मी याच्यावरती व्हिडिओ बनवला. कोणता डॉक्युमेंट लागेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन तो बघू शकता. ओके. आणि आणखी नेक्स्ट टॉपिक राहिला होता आपला, तो होता आपल्याला पेसा संबंधित. तर पेसा संबंधित काय निकाल आहे आपण तो बघूया. ओके. मी माझ्या टेलिग्रामवर ऑलरेडी याची माहिती टाकलेली आहे. तर चला मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपवर घेऊन चालतो. तर बघा, तर पेसा संबंधित ही माहिती आहे की बघा, तर काय होणार आहे, पेसाचे 13 जिल्हे सोडून 23 जिल्ह्यांची यादी जाहीर होईल. ओके. तर त्याच्या मागचं कारण हेच आहे की जे पेसा अंतर्गत जिल्हे येत आहेत त्यांची आता यादी लागणार नाही. ओके. तर ते कोणते जिल्हे आहेत? 13. तर ही जी यादी आहे याचा पण रिझल्ट येईल, पण कधी? तर बघा 30 जानेवारीला आपल्या पेसाची सुनावणी आहे आणि ही जी सुनावणी आहे ही अंतिम सुनावणी असेल. परत एकदा लक्षात घ्या, जर तुम्ही व्हिडिओ स्किप नसेल करत तर माझं म्हणणं काळजीपूर्वक आहे का. येणाऱ्या 30 तारखेला तलाठीसाठी बोलतोय मी, आपली सुनावणी आहे. ओके. पेसा रिलेटेड हा इथे निकाल लागणार आहे आणि हा जो निकाल आहे हा फायनल निकाल असेल सुप्रीम कोर्टाचा. तर इथे तुम्हाला फायनल निकाल मिळून जाईल आणि त्याच्यानंतर हे जे उर्वरित 13 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आलं पुणे, ठाणे, पालघर, अहिल्यानगर, ज्यालाच अहमदनगर म्हणतो, नाशिक, जळगाव, यवतमाळ, अमरावती, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड आणि धुळे. तर या जिल्ह्याचं आपल्याला काय मिळेल इथे 30 तारखेला यांचं पण ऑर्डर म्हणजे निकाल फायनल होऊन जाईल. निकाल फायनल झाला की याचं पण तुम्हाला ऑर्डर मिळून जाईल. तर इथे पण तुम्ही निश्चिंत राहा मित्रांनो. जे कॅन्डिडेट या 13 जिल्ह्यातून म्हणजे काय म्हणतो आपण, जे इथून म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी पण इथे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांचं पण रिझल्ट क्लिअर होऊन जाईल. ओके. तर सध्या रिझल्ट 1 बाय 1 अपलोड होत आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही सध्या निश्चिंत राहा. तर काही निकाल आले तर आज रात्री येऊ शकतील, पण सध्या असं वाटते की आता 11:30 ऑलरेडी झाले, तर आज येण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे आजची 23 तारीख आहे याच्याबद्दल बोलतो मी. हा व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळेल. उद्या आहे 24 तारीख आणि आपल्याला 24 तारखेला म्हणजेच बुधवारी तर इथे तुम्हाला 1 बाय 1 प्रत्येक डिस्ट्रिक्टचे इथे निकाल बघायला मिळतील. ओके. आणि 13 जिल्ह्याची जी माहिती आहे मी ऑलरेडी पेसाबद्दल बोललो आहे. तर आय होप तुम्ही जर व्हिडिओ स्किप नसेल केला तर तुम्हाला संपूर्ण माहिती इथे मिळाली असेल. तर याच्याबद्दल आणखी जर तुम्हाला काही कमेंट्स असतील मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. ही आपल्या चॅनलची खासियत आहे. तर शेवटचं एकदाच सांगतोय, आपला नेक्स्ट टार्गेट आहे 10K सबस्क्रायबर येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपर्यंत. तर तेवढा तुम्हाला कंप्लीट करून द्यायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरील नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.